बाराहाळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गेलेल्या लाडक्या बहिणीला कॅशियरकडून शिवीगाळ व अपमानजनक वागणूक। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। वडून मारायचं राहते का? वड्याच राहते, हातावर वड्याचं असते का? वड्याचं असते का? हातावर समजून सांगायचं राहते, फाडायचे राहतात कागद फाडायचे असतात का? समजून सांगायचं फाडायचे असतात, मग ते समजून सांगायचं फाडून टाकून द्यायचं असते। तुम्हाला बसले कशाला खुर्चीवर? तुम्हाला खुर्चीवर कशाला बसले? कशाला बसले खुर्चीवर? मग ते बाजूला म्हणायचं फाडून टाकून द्यायचं असतं। तसं नाही ना, तुम्हाला नोकरीवर बसले, तुम्ही आमच्या सर्वेचे नोकर आहात, तुम्ही नोकर आहे म्हणजे तुम्ही मोठ्या पदावर नाही। तुम्ही काय झालं? कोणाचं सांगायला काय झालं? मामा कळला गेलं तर सांगायसाठी बसले, कायसाठी बसले का? लोक आडाणी बी राहतात, शिकलेच राहतात, कोणती काय झालं? राज्य शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे फॉर्म 11 जुलै 2024 रोजी भरल्यानंतर 16 ऑगस्ट 2024 रोजी बाराहाळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये बँक पासबुक, आधार लिंक आणि मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती मिळाली असता महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बाराहाळी येथे प्रियंका परमेश्वर अंदुरे व त्यांचे पती बँकेत गेले असता बँकेतील कर्मचारी कॅशियर महिलेने लाडक्या बहिणीस अरेरावीची भाषेचा वापर करत हात पिरगाळत कागदपत्र फाडून टाकले। मला कसलीही माहिती नाही असे बोलल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने तहसील कार्यालय गाठून तहसीलदार साहेबांना कायदेशीर कारवाई करायचे अर्ज संबंधित बँक कर्मचाऱ्यावर देण्यात आले व तसेच जिल्हाधिकारी साहेब नांदेड, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय व मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य या सर्व कार्यालयांना न्याय मागणीसाठी स्पीड पोस्टाने अर्ज देण्यात आले असून अशा बँकेत कष्टकरी, शेतमजूर, दुकानदार, अनेक गरीब मजूर महिला या बँकेत येतात। या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला गरिबांची बँक म्हणून ओळखले जाते। त्यासाठी बँकेत कर्मचारी व अधिकारी वर्ग अतिशय शिस्तीने आणि संयमाने ग्राहकासोबत बोलले पाहिजे ग्राहकासोबत बोलले पाहिजे, परंतु बँकेत आलेल्या खातेदारांना कर्मचारी मात्र उद्धट वागणूक दिल्याचे समजते। अशा कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र प्रशासनाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करावे असे निवेदन हातराळचे प्रियंका परमेश्वर अंदुरे यांनी निवेदनात दिल्याचे दिसून आले। तसेच प्रशासनाने अशा कर्मचाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी बाराहाळी परिसरातील नागरिकांकडून चर्चा होत आहे। कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाड सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।